कोकणात महायुतीमध्ये जोरदार जुंपलेली आहे। नितेश राणे आणि योगेश कदम यांच्यामध्ये सध्या शाब्दिक वार पलटवार सुरू आहेत। काहींना वाचवणाऱ्यांची खुर्ची जाईल असा राणेंनी योगेश कदमांना इशारा दिलाय, तर बाहेरून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये असं योगेश कदम यांनी पलटवार केलाय। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं, म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, एक लक्षात ठेवा। तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत, हात कापतील, ते नको रे बाबा उगाच असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील। म्हणून उगाच कोणाच्या नादात लागायचं, कशाला लागायचं, ह्याच्याबद्दल विचार करा। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं, आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं बाळकोड आम्हाला रामदास भाईंनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही। आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा, आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। योगेश कदम हे माझे मित्र आहे। दुसरीकडे जाणारा बाण त्यांनी हातावर का घेतला हा सर्वात मोठा प्रश्न आहे। मुळामध्ये माझं भाषण व्यवस्थित बघितलं असतं, ऐकलं असतं। आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। आमची लढाई हे दहशतवाद आणि जिहाद्यांच्या विरोधात आहे। म्हणून हिंदूंनी आपसात भांडू नये हे मी परत एकदा सगळ्यांना सांगतो।